नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेली जुहू चौपाटी ही गेल्या अनेक दिवसांपासून प्लास्टिकच्या कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे आणि त्याविरोधात लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीनं सलग 4 दिवस या गंभीर समस्येचा ग्राउंड रिपोर्ट दाखवून पालिका प्रशासनाचं उखळ पांढरं केलेलं आहे. चौपाटीवरती साचलेल्या कचऱ्यामुळे समुद्र किनाऱ्यांच्या सौंदर्यामध्ये बाधा येत असून हा तिथे येणाऱ्या पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्याचा जटिल प्रश्न आहे आणि याबाबत पालिकेला सातत्याने प्रश्न उपस्थित करूनही चौपाटीवर साफसफाई करणाऱ्या कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला नाहीये आणि याबाबत मुंबई महानगरपालिकेची उदासीनता आणि ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघडा पडलाय. जुहू चौपाटीवरील कचऱ्याची स्थिती जैसे थे. पालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष. स्थानिक नगरसेवक आमदारही प्रशासनापुढे हतबल. मागच्या 3 दिवसापासून जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याचा रियालिटी चेक लोकशाही मराठी करत आहे. आजचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही पोहोचलेलो आहोत. आज आपण पाहतोय की तशाच पद्धतीचा कचऱ्याचं साम्राज्य संपूर्ण जुहू चौपाटी परिसरामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर आपण पाहिलं तर मागच्या 3 दिवसामध्ये ज्यावेळी लोकशाही मराठीनं या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, निश्चितच त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि या ठिकाणी जे युद्ध पातळीवरती काम सुरू जे आहे ते पालिका प्रशासनानं केलेलं पाहायला मिळालं. पण मात्र त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की पुन्हा एकदा पालिका प्रशासनाकडनं या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत कर्मचाऱ्यांमध्ये वाढ किंवा मग जी यंत्रणा जास्तीत जास्त वाढवण्याचा दावा केला गेला होता त्या पद्धतीची यंत्रणा देखील आता आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. महापालिका प्रशासन जुहू चौपाटीचा या सगळ्याच परिसरातला प्लास्टिकचा जो कचरा आहे हा मुक्त करण्यासाठी वेगवान पावले उचलणार का याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलेलं आहे. पण लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा सातत्यानं घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकॉल, काचेच्या बाटल्या आणि अन्नपदार्थाचं वेष्टन तसंच घरातील इतर कचरा मोठ्या प्रमाणावर साचलाय. लोकशाही मराठीनं याबद्दल सातत्यानं आवाज उठवला. इथं येणाऱ्या पर्यटकांनी आणि स्थानिकांनी चौपाटीच्या दुरावस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. चौपाटीवरील साफसफाईच्या कामांचा रियालिटी चेक करण्याकरता गेले 4 दिवस आमची टीम, आमच्या प्रतिनिधी रोज इथं होणाऱ्या साफसफाईचा आढावा घेत आहे. जुहू चौपाटीचा विस्तीर्ण किनारा पाहता साफसफाई करणारे कर्मचारी आणि यंत्रणा अपुरी असल्याची बाब लोकशाही मराठीनं स्थानिक नगरसेविका सुधा सिंग आणि आमदार अमित साटम यांच्या निदर्शनास आणून दिली. आजी आणि माजी महापौरांकडे याबाबतचे प्रश्न उपस्थित केले. मात्र चौपाटीवर साफसफाई करण्यात पालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असल्याची बाब अधोरेखित होतीये. प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी असलेली यंत्रणा अपुरी असल्याची थेट कबुलीच दिली आहे. पालिका आयुक्त आणि महापौर इथल्या साफसफाई यंत्रणा वाढवून देण्याचा निर्णय तातडीनं घेत नसल्याचं चित्र आहे. पावसाळ्यात चौपाटीवर अधिकचा कचरा येतो असं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं असेल तर त्याकरता अधिकचं मनुष्यबळ वापरून प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेली जुहू चौपाटी स्वच्छ का केली जात नाही असा थेट सवाल आता स्थानिक आणि पर्यटक करतायत. या लोकांना या दुर्गंधीचा त्रास होतोय आणि अजूनही तिकडे पाहाल तर अजून पहाड बनलेला आहे. डोंगर पाहायला डोंगर पाहायला मिळतो. तिथं डोंगर रचलेला आहे. तो कचरा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. तुम्हाला या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्याने अजूनही आपली मनुष्यबळ वाढवावेत, यंत्रणा वाढवावी, जे अजून वाढवलेलं नाही. सगळे नेते मंडळी येऊन बघतायत परंतु ठोस निर्णय व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. कचरा उठा लेना चाहिए. कपड़े भी कितने गंदे आए हैं और ये कचरा नहीं उठेगा तो लाइफ टाइम कचरा आता रहेगा और जाता रहेगा, आता रहेगा, जाता, और कभी भी बीच क्लीन नहीं दिखेगा, कभी भी नहीं दिखेगा. तो अभी जो समय है
और वो कचरा उठा के डंपिंग हो जाएगा तो ही बीच अपना अच्छा लगेगा लाइफ टाइम। लेकिन हमारा जूहू बीच, हमारा एरोबिक यहाँ पे आने के बाद में जूहू बीच इतना नीट एंड क्लीन रहने लगा, क्योंकि हमारे सभी से संपर्क रहने लगा, सभी बड़े बड़े नेता भी आने लगे और बीच हमारा क्लीन रहने लगा। लेकिन फर्स्ट टाइम ऐसा हमने देखा है कि इतना गंदा बीच बीएमसी वाली कुछ नहीं कर रही है। कहते हैं ना, प्रकृति जो लेती है वही हमें देती है, तो थोड़ा अवेयरनेस हमें मनुष्य को भी लेना है। बीएमसी वाले तो करेंगे ही करेंगे, हमने लेटर डाला, उषा जी ने सबने मिलके सबने साइन करके लेटर, लेकिन हमें भी सबको अवेयरनेस रह के इस चीज को ध्यान में देके काम करना चाहिए। लोकशाही मराठीनं सातत्यानं उठवला आवाज उठूनही कचऱ्याची स्थिती जैसे थे। जुहू चौपाटीवर साफसफाई करण्यात महापालिका प्रशासनाचं अपयश, पालिका कुणाला पाठीशी घालते, नागरिकांचा सवाल। साफसफाई करणाऱ्या कंत्राटदाराकडे पुरेशा मनुष्यबळाची कमतरता, मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा उपसण्याकरता पालिकेनं पुरेशी आधुनिक यंत्रणा द्यावी। पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कचरा येत असतानाही आपत्कालीन नियोजन नाही। जुहू चौपाटीवरील साफसफाईबद्दल विचारणा करूनही पालिकेचं दुर्लक्ष। कचरा उपसण्याकरता मिशन मोडवर काम करणं आवश्यक। अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याबद्दल तातडीनं अंमलबजावणी करा। अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात जुहू किनाऱ्यावर तैनात करणं। कचरा उचलण्याकरता मोठ्या ट्रॅक्टर आणि बीच क्लिनिंग मशीनची संख्या तातडीनं वाढवा। जुहू चौपाटीची ही दुरावस्था पाहून स्थानिक नागरिक आणि इथे येणारे पर्यटक कमालीचे संताप व्यक्त करतायत। जुहू चौपाटी ही मुंबई शहराची ओळख आहे, पण इथं आल्यावर समुद्राच्या लाटांचं दर्शन होण्याऐवजी कचरा आणि दुर्गंधीचा पर्यटकांना सामना करावा लागतोय। इथं पसरलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे। परिस्थिती पाहता म्हणजे इथे खूप प्रमाणात प्लास्टिकचा खूप वापर आहे आणि अस्वच्छता आहे आणि मुलांना म्हणजे पर्यावरण धोक्याचं आहे। हा कचरा आता नाल्याच्या वाटेतून संपूर्ण समुद्रामध्ये कचरा गेलेला आहे, तो आता किनाऱ्याला लागलेला आहे। त्यामुळे आता हे साफ करण्याची जबाबदारी पालिकेवरती आहे, पण पालिका प्रशासन जे सांगते खरंच वाटतंय का तसं साफ केलं जातंय का? नाही, तेवढ्या प्रमाणात साफसफाई होत नाही। लोकशाही मराठीनं सलग 4 दिवस दाखवलेल्या वास्तवानंतरही पालिका प्रशासन जागं नाहीये। लोकप्रतिनिधींनी याबद्दल पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं असलं तरी पालिका प्रशासनानं याची दखल घेतल्याचे कोणतेही संकेत दिसत नाही। जुहू चौपाटी केवळ मुंबईचं पर्यटन स्थळ नाही, ती मुंबईची शान आहे। त्यामुळे पालिकेनं प्रशासकीय नोकरशाही बाजूला ठेवून तातडीनं कृती करणं अनिवार्य आहे। मुंबईकरांना स्वच्छ किनारा मिळवून देणं हे पालिकेचं पहिलं कर्तव्य। त्याकरता कानाडोळा करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची खरी गरज आहे, तरच जुहू चौपाटीवर नागरिक आणि पर्यटक मोकळा श्वास घेतील। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा मंजूर करणं हा सध्या एनडीए आणि इंडिया आघाडीतील कळीचा मुद्दा आहे। केंद्र सरकारनं मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकामध्ये सर्वच राज्यांमधील लोकसभा जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याची स्पष्ट हमी दिल्यास शरद पवार यांच्या पक्षाकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाऊ शकतो, असं सुप्रिया सुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्यानं केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचनेच्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीच्या आसपास पोहोचल्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। मतदारसंघांचं पुनर्रचना विधेयक मंजूर होणार। भाजपचा 2/3 बहुमताचा मार्ग मोकळा। इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची सहमती मिळवण्यात यश। एप्रिलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं संसदेमध्ये घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं। त्यावेळी पुरेशा संख्याबळाअभावी हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात नामंजूर झालं होतं।
त्यानंतर भाजपनं हे सुधारणा विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी विविध पातळीवर रणनीती आखली. याच रणनीतीचा एक भाग म्हणून इंडिया आघाडीतील 4 घटक पक्षातील लोकसभा आणि राज्यसभेच्या तब्बल 37 खासदारांनी सत्ताधारी आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. साहजिकच यामुळे सत्ताधारी भाजपची संख्या वाढलेली आहे. सरकारनं काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यातील त्यांच्या लोकसभेच्या जागा 50% वाढवण्याची अट अनेक विरोधी बाकांवरच्या अनेक घटक पक्षांनी ठेवलेली आहे. सरकार ही अट मान्य करण्यास तयार असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संसदेत एकूण 9 खासदार आहेत. त्यात लोकसभेतले 8 आणि राज्यसभेतल्या 1 खासदाराचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. संसदेचं 4 आठवड्यांचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांकडनं मतदारसंघांची पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्याची तयारी भाजपनं जोरकसपणे चालवलेली आहे. केंद्र सरकारनं येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडल्यास इंडिया आघाडीत एकजूट राहील की नाही याबाबत आता अनेक नेत्यांनी साशंकता व्यक्त केलेली आहे. लोकसभेतील सध्या 3 जागा रिक्त असल्यानं सभागृहाची प्रभावी सदस्य संख्या 540 इतकी आहे. त्यातच 2 खासदार सध्या तुरुंगात असल्यानं 2/3 बहुमतासाठी सत्ताधाऱ्यांना 360 खासदारांच्या पाठबळाची आवश्यकता आहे. एप्रिलमध्ये घटनादुरुस्ती विधेयकावर मतदानाच्या वेळेला 528 खासदारांनी मतदान केलं होतं. त्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं पडली होती. एप्रिलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 293 खासदारांचं पाठबळ होतं. मात्र आता तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातल्या फुटीनंतर सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ 319 वर पोहोचलंय. त्यातच जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या विधेयकाला जर पाठिंबा दिला तर ही संख्या 327 पर्यंत जाईल. तरी सुद्धा 2/3 बहुमतासाठी सत्ताधाऱ्यांना आणखी 33 मतांची आवश्यकता असेल. या दरम्यान इतर पक्षांचा पाठिंबा आणि काही सदस्यांच्या तटस्थ भूमिकेच्या जोरावर हा आकडा गाठण्याची भाजपची रणनीती यशस्वी होत असल्याचं मानलं जात आहे. प्रादेशिक पक्षांनी सुचवलेल्या दुरुस्तींचा समावेश केल्यानंतरच केंद्र सरकारकडून मतदारसंघांची पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत मांडलं जाणार आहे. दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताची निश्चिती झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे शिवसेना ठाकरे गट आणि तृणमूल काँग्रेसमधल्या फुटीर गटांना अधिकृत मान्यता देण्याची शक्यता असल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालमधल्या 3 जागांसाठी 24 जुलैला पोटनिवडणूक होणार आहे. या 3ही जागा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीनंतर राज्यसभेतल्या सगळ्या सदस्यांनी जर मतदान केलं तर सभागृहातल्या 2/3 बहुमताचा आकडा 164 होईल आणि एनडीएचं संख्याबळ 155 वर पोहोचेल. तरी सुद्धा हा आकडा बहुमतापेक्षा 9 जागांनी कमी असेल. मात्र जर शरद पवार गटानं सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं मतदान केलं तर या आकड्यात केवळ 1 जागेची भर पडेल. उत्तर प्रदेशच्या लोकसभा प्रतिनिधित्वात वाढ करणाऱ्या विधेयकाला विरोध केल्याचा संदेश पक्षाला परवडणारा नाही. त्यामुळे पक्ष तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता असल्याचं मत समाजवादी पक्षाच्या नेत्यांचं आहे. पाठिंबा दिला तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला नुकसान होईल. त्यामुळे द्विधा मनस्थितीत असलेली समाजवादी पार्टी या विधेयकावर तटस्थ राहणार असल्याचं समजतंय. हिंदी पट्ट्यातील अनेक प्रादेशिक पक्ष सर्व राज्यांसाठी समान 50% जागा वाढीच्या प्रस्तावाशी सहमत असल्याची प्राथमिक माहिती आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेतल्या विरोधी बाकांवर मोठे राजकीय बदल पाहायला मिळणार आहेत. काँग्रेसनं तामिळनाडूमध्ये द्रमुकशी युती तोडत जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारला पाठिंबा दिल्यानंतर द्रमुकनं लोकसभेत स्वतंत्र बसण्याची मागणी केली होती. त्यानुसार
लोकसभेत 22 खासदार असलेला द्रमुक पक्ष आता स्वतंत्रपणे बसणार आहे आणि त्यामुळे लोकसभेत इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांची ताकद कमी होतानाचं चित्र आता आणखी स्पष्ट झालं असून त्याचा थेट फायदा भाजपलाच होणार आहे. भाजपनं YSR काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, VCK, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि 7 अपक्षांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतंय. त्यांचा पाठिंबा मिळवण्यात येत्या आठवड्यात भाजपला यश मिळण्याची अपेक्षा आहे. ही सहमती जर मिळाली तर केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना सुधारणा विधेयक मंजूर करण्याच्या अगदी जवळ पोहोचल्याचं बोललं जाईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रमेश जारकीहोळी यांनी उत्तर कर्नाटकातील सर्व बंधारे आणि धरणांचे दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे आता पाऊस भरपूर प्रमाणात नसला तरी हे आदेश महाराष्ट्रामध्ये अनेक भागात विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी चिंतेचा विषय बनलेले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्रातील पुराची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिक आहे. धरणांचे दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचे कर्नाटकचे आदेश. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी चिंतेचा विषय. कर्नाटकच्या आडमुठ्या धोरणामुळे यंदाही कोल्हापूर सांगलीला महापुराचा फटका. कोणत्याही धरणावरील आणि बंधाऱ्यांवरील दरवाजे बंद करण्याचे आणि उघडण्याचे नियम सर्वानुमते ठरलेले आहेत. मे महिन्याच्या अखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंधाऱ्यांचे दरवाजे पूर्णपणे खुले करायचे असतात. त्यानंतर पाऊस आणि नदी खोऱ्यातील पाणलोट थांबल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर अखेर दरवाजे पुन्हा बंद करायचे असतात. धरणात एकूण क्षमतेच्या किती टक्के इतका पाणीसाठा असायला हवा याचेही नियम आहेत. पण यंदा या नियमांना कर्नाटक सरकारनं हरताळ फासण्याचं ठरवलंय आणि तसे आदेशही जारी केलेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या महापुराला कर्नाटकमधल्या अलमट्टी आणि हिप्परगी धरणाचं बॅकवॉटर कारणीभूत ठरतं. यंदाही पहिल्याच पावसात याचा प्रत्यय आलाय. कोल्हापुरातल्या राजाराम बंधाऱ्याची पातळी 8 जुलैला 37 फुटांपर्यंत पोहोचली होती. पण हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे उघडताच 2च दिवसात पाणी पातळी 10 ते 12 फुटांनी ओसरली. आता कर्नाटकच्या मंत्र्यांच्या अजब आदेशानुसार हिप्परगीचे दरवाजे पुन्हा बंद झाल्यास बॅकवॉटरचा धोका वाढणार आहे आणि त्याचा मोठा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू होण्याचे संकेत आहेत. अशा वेळी जर अलमट्टी आणि हिप्परगीसह कर्नाटकमधले बंधारे आणि धरणांचे दरवाजे बंदच राहिले तर महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. धरणांचे आणि बंधाऱ्यांचे नियम. जलव्यवस्थापनाच्या जागतिक आणि राष्ट्रीय नियमांनुसार धरणांचे स्पष्ट नियम आहेत. मेच्या अखेरीस धरणातला पाणीसाठा 10% शिल्लक ठेवणं बंधनकारक. यामुळे पावसाळ्यात येणारा पुराचा अतिरिक्त विसर्ग सामावून घेता येतो. पाऊस सुरू होताच नदीचा प्रवाह अखंड ठेवण्यासाठी सर्व बंधारे आणि धरणांचे दरवाजे पूर्णपणे उघडावेत. पावसाळा पूर्ण संपल्यानंतर हे दरवाजे पुन्हा बंद करून पाणी साठवणूक करावी. कर्नाटकनं मात्र जुलैच्या मध्यातच दरवाजे बंद करून मूळ नियमांचं उल्लंघन केलंय. कर्नाटकचे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आदेश देताना त्यांनी महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाही. समन्वयासाठी समिती असताना जारकीहोळी परस्परच फतवा कसा काय काढू शकतात? कर्नाटक प्रशासनानं सुद्धा मंत्र्यांचे आदेश शिरसावंद्य मानून या आदेशांची अंमलबजावणी करायला सुरुवातही केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय परिस्थिती उद्भवू शकते याचा साधा विचारही केलेला दिसत नाही. कर्नाटकच्या मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणजे महापुराला आमंत्रण देण्याचा प्रकार आहे. यावरून कर्नाटक सरकारची नेहमीची दंडेलशाही दिसून येते. याबाबत महाराष्ट्र सरकारनं तातडीनं कर्नाटक सरकारला ठोस उत्तर द्यावं अशी मागणी दोन्ही जिल्ह्यातल्या स्थानिकांनी केलेली आहे. हिप्परगी बॅकवॉटरमुळे महाराष्ट्रातल्या शिरोळ तालुक्यापर्यंत आणि नृसिंहवाडीजवळ कृष्णा नदीचा प्रवाह पूर्णपणे थांबतो. कृष्णा नदीचं पाणी पुढे सरकत नसल्यानं तिला येऊन मिळणाऱ्या पंचगंगा आणि वारणा नद्यांचं पाणी सुद्धा अडलं जात आहे. परिणामी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडून आजूबाजूच्या शेतशिवारात पसरू लागतं. अशा वेळी जर आधीच कर्नाटकमधल्या धरणांचे दरवाजे बंद असतील तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये 2019 आणि 2021 सारखी गंभीर महापुराची परिस्थिती निर्माण होण्याचा मोठा धोका आहे.
यावर तातडीनं उच्चस्तरीय चर्चा होऊन कर्नाटकला दरवाजे उघडे करायला भाग पाडावं असं मत जलतज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. छत्रपती संभाजीनगर शहरामधील चांगल्या रस्त्यांवरती पाईपलाईन टाकण्यासाठी खणलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. काम पूर्ण झाल्यानंतरही अनेक ठिकाणी रस्ते पूर्ववत न केल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली असून अपघाताचा धोका वाढलाय. वारंवार तक्रारी करूनही ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. खड्डे केले कंत्राटदारांनी, खर्च करणार महानगरपालिका. खड्डे बुजवण्यासाठी 1 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी. आता कंत्राटदारांकडून वसुलीचा दावा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीत गॅस पाईपलाईन, जलवाहिनी, ड्रेनेज आणि इतर कामांसाठी शहरातील अनेक चांगले रस्ते खोदण्यात आलेत. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांनी हे खड्डे व्यवस्थित बुजवलेच नाहीत. परिणामी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून वाहन घसरणं, अपघात, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय अशा तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत. आता या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी महानगरपालिकेलाच निधी खर्च करावा लागत असल्यानं खड्डे केले कंत्राटदारांनी आणि खर्च करणार महापालिका अशी टीका होते. त्यामुळे या प्रकारात कंत्राटदारांचीच चांदी झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या शहरामध्ये जो वाईट परिस्थिती आज पावसाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे जे खड्डे झालेले किंवा लाईन खोदून ठेवलेले आहे, म्हणून आज आम्ही त्या अंदाजपत्रकाला विरोध केला आणि प्रशासनाला सांगितलं की ते काम त्यांच्याकडनं करून घ्या. मला असं वाटतं की प्रशासनाने त्या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरकडनं हे काम करून घ्यायला पाहिजे, कारण की ऑलरेडी महानगरपालिकेच्या तिजोरीवर भुर्दंड पडतोय. म्हणून आम्ही त्याला विरोध केला आणि प्रशासनाला तसे आदेशित केले की त्यांच्याकडनं सुद्धा काम करण्यात करून घेऊ. शहरातील खोदकामानंतर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं सुमारे 1 कोटी रुपयांचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला. या प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. गॅस पाईपलाईन, जलवाहिन्या आणि ड्रेनेजच्या कामांसाठी खोदकाम करणाऱ्या कंत्राटदारांकडूनच हा खर्च वसूल करण्यात यावा अशी ठाम मागणी नगरसेवकांनी केली आहे. त्यानंतर संबंधितांकडून रक्कम वसूल करण्याच्या अटीवरच या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तुम्ही ते गड्डे बुजवण्याचे त्यांना दिलेले आहे. आतापर्यंत त्यांनी 77 कोटी घेतले पण कुठलंही काम केलेलं नाही आणि ते म्हणते की आमची क्वांटिटी संपली. काही क्वांटिटी संपली नाही. हे सर्व जे MGB कंपनी आहे ते बोगस काम करते आणि पैसे महाराष्ट्र शासनचे जातात, पैसे आमचेही पैसे जातात महानगरपालिकेचे. हे जनताला धोका देण्याचं काम MGB कंपनी करते आणि गॅस एजन्सी जी आलेली आहे ते पण कॉर्पोरेशनला बुडवण्याचं काम करते. त्यांनी काम केल्यावर त्यांना बुजवण्याचं काम ते DPR ते टेंडर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील विकास कामांच्या दर्जावर आणि कंत्राटदारांवरील नियंत्रणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांना त्याचा फटका बसतोय. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या कामांमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांच्याकडूनच दुरुस्तीचा खर्च वसूल करावा अशी मागणी सर्वसाधारण सभेत जोर धरत असल्याचं पाहायला मिळतंय. महानगरपालिकेनं 1 कोटी रुपये हे खड्डे बुजवण्यासाठी या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं, ज्या कॉन्ट्रॅक्टरनं हे खड्डे केलेले असतात त्या कॉन्ट्रॅक्टरनंच हे खड्डे भरून काढायला हवेत. मात्र दुसरीकडे जनतेच्या पैशाचा असा चुकीचा वापर केला जातोय आणि या खड्ड्यांचा त्रास जनतेला होतोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्याच्या पश्चिम भागातल्या ग्रामस्थांचा गेल्या 8 दिवसांपासून अक्षरशः संपर्क तुटलाय. अतिवृष्टीमुळे वेताळे येथील ओढ्यावरील पुलाचा काही भाग वाहून गेलेला असून त्यावरील पूलही वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आणि त्यामुळे ST महामंडळानं या मार्गावरील बस सेवा बंद केली आहे. STची सेवा खंडित झाल्यामुळे त्याचा सर्वाधिक मोठा फटका विद्यार्थ्यांना बसलाय. अतिवृष्टीच्या पुरात पूल गेला वाहून. ST सेवा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांची पायपीट. अस्मानी आपत्तीनंतर आता सुलतानी आपत्ती. खेड तालुक्यात मुसळधार पावसानं प्रचंड दाणादाण उडवली असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झाले.
अतिवृष्टीमुळे वेताळे येथील ओढ्यावरील पुलाचा काही भाग वाहून गेल्यानं धोकादायक झालेल्या पुलामुळे एसटी महामंडळानं या मार्गावरील बससेवा तात्पुरती बंद ठेवली आहे. पुलावर पुराचं पाणी आल्यानं हा पूल काही काळासाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे या मार्गावरील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी प्रशासनानं घेतलाय. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दररोज 5 ते 10 किलोमीटर पायी चालत शाळा आणि महाविद्यालय गाठावं लागतंय. सर्व विद्यार्थ्यांना एसटी सायगाव मधून आल्यानंतर चालत जावं लागतं. इथं डोंगर भाग असल्यामुळे वाघ वगैरे यांची भीती असते, त्याच्यामुळे खूप अंधार होतो. एसटीला यायला उशीर होतो. इथून जावं पण चालतच जावं लागतं. मग एवढा उशीर झाल्यानंतर मग कॉलेजला वेळेत पोहोचायला वेळ लागतो. तर महामंडळाकडे एवढीच विनंती आहे की लवकर एसटी चालू करा. आणि कॉलेजला येता जाताना आम्हाला एसटीची गरज असते. एसटी संध्याकाळी 5 वाजता एकदाच लागते आणि त्या एसटीने जर आलं नाही तर डायरेक्ट 7:30ला एसटी असते. सायगाव पर्यंत एसटी असते. तिथून पुढे आम्हाला चालत यावं लागतं 3 किलोमीटर आणि येथून सागुर्डी 5 किलोमीटर आहे. सगळ्यांना एवढं चालत यावं लागतं आणि त्यात रात्रीची वेळ असल्यावरती इथं जनावरं खूप आहेत. येता जाताना सगळ्यांना भीती वाटते. त्याच्यामुळे लवकरात लवकर एसटी चालू करावी अशी विनंती. या पुलावरून सर्व अवजड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं शेतकऱ्यांनाही शेतीमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तर आजारी नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती आणि महिलांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. एसटी महामंडळाचं आम्ही त्या दिवशी सरपंच बंडूशेठ बोंबले, मी स्वतः ग्रामस्थ आम्ही जाऊन मॅडमला भेटलो. ते म्हणले दुसऱ्या दिवशी आमचा प्रतिनिधी येऊन या ठिकाणी सर्वे करेल आणि ताबडतोब एसटी या ठिकाणी. पण 7 दिवस झाला आतापर्यंत एसटी यांनी चालू केली नाही. आता फक्त एकच राहिले की ग्रामस्थांचा आक्रोश आता पार झालेला आहे. विद्यार्थी पण वैतागलेले आहेत. 10 किलोमीटर चालत जायला लागते. एसटी येत नाही, गॅसची सुविधा होत नाही, टावर गेलेले, नेटवर्क नाही. लोकांनी कॉन्टॅक्ट कुठं करायचं? जिल्हा मार्ग आहे आणि तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गेल्याच वर्षी झालेला आहे. परंतु तुम्ही पाहताय की किती निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. एका पावसाच्या पुरामध्येच हा रस्ता वाहून गेला आणि त्याचंच कारण देत गेल्या 8 दिवसापासून आमच्या गावामध्ये एसटी दळणवळणाच्या सुविधा पूर्णपणे बंद, एसटी महामंडळाने आडमुठी भूमिका घेऊन बंद केलेल्या आहे. मोठ्या आंदोलनाची हाक या ठिकाणी ग्रामस्थ देतील. आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या मागणीची दखल घ्याल. एकीकडे धोकादायक पूल आणि दुसरीकडे बंद असलेली एसटी सेवा, अशा दुहेरी संकटात येथील नागरिक आणि विद्यार्थी अडकलेत. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याबाबत दखल घ्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, पुणे. कागदोपत्री शेकडो विहिरी आणि गाय मोठे दाखवून लाखो रुपये घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी इथल्या गावकऱ्यांनी पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये शेकडो महिला पुरुष सहभागी झालेले होते. पंचायत समितीच्या गेटवरच गावकऱ्यांनी ठिय्या मांडत त्या ठिकाणी आंदोलन केलं. कागदोपत्री शेकडो विहिरी आणि गाय गोठे दाखवून लाखोंचा घोटाळा. लाभार्थी शेतकऱ्यांपेक्षा विहिरींची संख्या अधिक. आक्रमक गावकऱ्यांचा थेट पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजनांकरता सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करतात. त्याचा लाभ गरजू शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना मिळावा हा सरकारचा हेतू. पण काही समाज विघातक प्रवृत्तींमुळे या योजनांच्या मूळ उद्देशाला हरताळ आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी इथं योजनांनाच भ्रष्टाचाराचं ग्रहण लागल्याचं उघडकीस आहे. ज्या कामांकरता निधी मिळवला त्याची एकही वीट न रचता केवळ कागदावर शेकडो गाय गोठे आणि विहिरी उभारून शासकीय निधीवर डल्ला मारण्यात आल्याचं उघडकीस आहे. बोगस लाभार्थी दाखवून त्यांच्या नावानं शासकीय तिजोरीवर लाखो रुपयाचा दरोडा टाकून सामान्य नागरिकांना लाभापासून वंचित ठेवणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करा अशी मागणी करण्यात येते. तसंच या घोटाळ्याला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई करा अशी मागणी आहे. 7-12 नसताना पानंद रस्त्याचा विषय, पानंद रस्त्यावर एक खडा बी मुरुम न टाकता यांचे कुशलचे बिल दाखल झाले आहेत आतापर्यंत.
लाखो करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे त्यांनी. मला माझा BDO साहेबांवर विश्वास आहे की ती 100% मला न्याय देतील आणि जर मला त्यांनी न्याय नाही दिला तर मी याच्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयावर असाच मोर्चा काढणार आहे. गावकऱ्यांनी केलेल्या आरोपावर चौकशी समिती गठीत केली असून 7 दिवसांमध्ये या संदर्भात अहवाल येईल. त्यानंतर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं गटविकास अधिकारी संतोष माने म्हणतात. येवलवाडी सडकेची यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं पंचायत समिती पाटोदा यांच्याकडून कनिष्ठ अभियंता, विस्ताराधिकारी पंचायत, तांत्रिक सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक कृषी यांची एक समिती नेमण्यात आलेली आहे. सदर समिती संबंधित गावामध्ये जाईल, सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल आणि योग्य तो अहवाल आम्हाला देईल. त्या संबंधित अहवालाच्या आधारे योग्य प्रशासकीय कारवाई केली जाईल. ज्या योजना गावात आल्यात त्या योजना गावातील गरजूंनाच मिळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमची 2023 मध्ये वेळ आली होती, 23 मध्ये, आणि आता 26 मध्ये डिलीट मारली. 23,000 रुपये आमचे घेतले पैसे अगोदर आणि आता मागितलं तर डिलीट झाले. म्हणले आम्हाला गाई गोटा नाही, काही नाही, घरकुल नाही, काही नाही, काहीच कुठलीच योजना दिली नाही आम्हाला आमच्यापर्यंत येऊन दिली. म्हणजे आता मागणी एकच आहे आमची, जेवढं आमचं घेतलं तेवढं आमच्यापर्यंत आमचं पोहोचावं. गावात बोगस कामं दाखवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. अनेक कामं अशी आहेत की जी केलेलीच नाहीये. चक्क त्यावर मात्र लाखो रुपयाचा निधी उचललाय. 2016-17 पासून आजवर हेच काम होतंय. तक्रार केल्यास सरकार दरबारी काही फरक पडत नाही असा दावा लोकांकडून केला जातोय. प्रशासनानं अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. बोगस कागदपत्रांचा दाखला देत निधी बळकवणाऱ्यांकडून हा निधी वसूल करायला हवा अशी मागणी करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. त्यांनी आमच्या गोरगरिबापर्यंत कुठल्याही प्रकारची त्याच्या नावावर बोगस योजना उचलून त्या शेतकऱ्यापर्यंत तर पोहोचलेली नाही साहेब. त्याचा गायगोटा असेल, विहीर असेल, शेततळ असेल, ही कुठल्याही प्रकारचा त्याला लाभ मिळालेला नाही आणि म्हणून त्यांचं कुठलंही एक बिल निघलेलं नाही. आणि जे स्वतः आहेत ते रोजगार सेवक असेल, ते काही कमिटी आहेत त्यांची आहे, त्यांच्या घरामध्ये एकाच्या 18 योजना आहेत साहेब. कुठला सोन्याच्या नावावर जमीन नसताना सुद्धा त्याच्या नावावर विहीर. सरकारी रेकॉर्डवर ही कामं पूर्ण झाल्याचं दाखवून लाखो रुपयांची बिलं हडप करण्यात आली आहे. या घोटाळ्यामुळे गरजू असणारी कुटुंब मात्र अजूनही मदतीपासून वंचितच आहेत. ज्यांच्यावर हे आरोप होत आहेत त्यांनी हे आरोप फेटाळले. या प्रकरणाच्या चौकशीनंतर सरकारचा निधी लाटणाऱ्यांचा पर्दाफाश होतोय का हा सवाल ग्रामस्थ करतायत. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा प्रशालेमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. मुलींच्या वसतिगृहात उंदरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला असून तब्बल 6 विद्यार्थिनींना उंदरांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. या विद्यार्थिनींवरती उपचार करण्यात आलेले असले तरी भीतीचं वातावरण कायम आहे. पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. निवासी क्रीडा प्रशालेत उंदरांचा उच्छाद, अनेक विद्यार्थिनींना चावा, उंदरांचा बंदोबस्त करण्याची पालकांची मागणी. 1968 साली स्थापन झालेली कोल्हापूर जिल्हा परिषदेची राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा प्रशाला. शिंगणापूर येथील चंबुखडी परिसरात वसलेली ही संस्था अनेक गुणवंत खेळाडू घडवणारी प्रशाला म्हणून ओळखली जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण आणि क्रीडा प्रशिक्षणासाठी दाखल होतात. यंदा या प्रशालेत 100 विद्यार्थी शिक्षण घेत असून यामध्ये 54 मुलींचा समावेश आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या या विद्यार्थिनी सध्या मात्र वेगळ्याच संकटाला सामोऱ्या जात आहेत. मुलींच्या वसतिगृहात उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर असून 1-2 नव्हे तर तब्बल 6 विद्यार्थिनींच्या हाताला आणि पायाला उंदरांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या. या विद्यार्थिनींवर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. मात्र उंदरांच्या भीतीमुळे वसतिगृहात राहणाऱ्या मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आज आम्हाला 6 जणींना उंदीर चावलाय आणि मला या वर्षात 3 वेळा उंदीर चावून गेलाय.
मी पहिल्यांदा रेबीजची 3 इंजेक्शन घेतली, दुसऱ्यांदा TTचं इंजेक्शन घेतलं आणि आता तिसऱ्यांदा चावलेलं आहे. रात्री झोपल्यानंतर आम्हाला उंदीर चावतो. वसतिगृहामध्ये किती उंदीर आहेत? असं भरपूर उंदीर आहेत. मला रात्री उंदीर चावलेला आणि मला उद्या सकाळी कळालं उंदीर चावलेला कुरतडलेलं आणि त्यानंतर मी मॅडमांना दाखवलं, सरांना पण सांगितलं. त्यानंतर मला घरला फोन लावून दिला. 3 ते 4 जणांना चावल्या उंदीर. मी सकाळी सरांना सांगून पालकांना बोलून दवाखान्यातून जाऊन आले. त्यावरचे इंजेक्शन घेऊन आले. तुला कुठे चावला उंदीर? पायाला. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनींचे पालकही शाळेत दाखल झाले. आपल्या मुलींवर योग्य उपचार व्हावेत, तसेच वसतिगृहातील उंदरांच्या उपद्रवावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी पालकांनी केली. काही पालकांनी मुलींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्याचाही निर्णय घेतलाय. पोरगीने सकाळी मुलगीनं फोन केला की उंदीर चावलाय आणि न्यायला या म्हणून दवाखान्यात दाखवायला. म्हणून आम्ही आता न्यायला आलोय. कुठे चावलाय उंदीर? टाचला चावलाय. कधी चावलाय वगैरे काय सांगितलं? काल रात्री चावले. टाच असं पूर्ण कुरतडले. बाकीच्या पण पोरींना पण चावले वाटतं. 5 जणी आहेत वाटते, त्यांना पण चावले. घटनेची गंभीर दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलींच्या वसतिगृहात उंदरांना पकडण्यासाठी सापळे लावल्याचं सांगितलंय. तसेच उंदरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर पाटील यांनी निवासी शाळेची पाहणी करून प्रशासनावर टीका केली आहे. शाळांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होत असतानाही तो योग्य प्रकारे खर्च होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्या संदर्भात जी उपाययोजना आहे की आम्ही आजच डॉक्टरांना बोलावलं होतं. डॉक्टरांनी पाहिलं आहे विद्यार्थ्यांना. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आमची ट्रीटमेंट देखील चालू आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना त्याचा इलाज आम्ही करतो आहे. आता भविष्यात उंदीरच होऊ नयेत की त्याचे ट्रॅप जे असतात, रॅट ट्रॅप, तेही आम्ही बसवू. याच्याशिवाय आणखी उंदीर कुठनं येतात त्याचा मार्ग शोधून आम्ही जेणेकरून कायमस्वरूपी उंदीर येणार नाहीत त्याच्यासाठी आम्ही दक्षता राखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू. इथं जे काय चाललंय इथं स्थानिक नागरिकाला किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी जे समजते ते प्रशासनाला ऑफिसमध्ये बसून समजत नाही. आणि इथं जर बघितलं तर ह्या हॉस्टेलची दुरावस्था आहे. आणि गेली 6 महिने आम्ही पाठपुरावा करावला. इथली टॉयलेटची जर परिस्थिती तुम्ही पाठीमागे बघितला तर अतिशय वाईट आहे. आणि त्याचा पाठपुरावा आम्ही 6 महिने झाले करतोय. त्यासाठी 55 लाखाची तरतूद सुद्धा जिल्हा परिषदेने केली आहे. पण त्याचं टेंडर, त्याची जागा ठरेनं झाल्या. आज आले की प्रशासकीय अधिकारी इथं करूया, उद्या आले की तिथं करूया. ह्या पद्धतीने जे चालढकलपणा किंवा कशासाठी हे करतात हेच कळत नाही. राज्य आणि देशासाठी पदकं जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थिनी सध्या उंदरांच्या भीतीच्या सावटाखाली शिक्षण घेत आहेत. सापळे लावण्यात आले असले तरी अद्याप उंदरांचा पूर्ण बंदोबस्त झालेला नाही. त्यामुळे तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आता अधिक तीव्रतेने व्यक्त होते. 6 विद्यार्थिनींना उंदरांनी चावा घेतल्याची घटना केवळ धक्कादायकच नाही, तर निवासी शाळांमधील स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचं आहे. कोल्हापूर शहरानजीक असणाऱ्या चंबुगडी इथल्या जिल्हा परिषदेच्या निवासी क्रीडा शाळेमध्ये उंदरांनी अक्षरशः सुळसुळाट केलाय. 6 जणींना उंदीर चावल्यानंतर वसतिगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य तर महत्त्वाचं आहेच, मात्र आता या उंदरांचा बंदोबस्त कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेली किमान आधारभूत किंमत अर्थात MSP योजना. पण हीच योजना जर दलाल, व्यापारी आणि काही अधिकाऱ्यांसाठी कमाईचं साधन बनली असेल तर? बुलढाणा जिल्ह्यात ज्वारी खरेदीत कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याची चर्चा रंगलेली आहे. जिल्ह्यामधील प्रत्यक्ष ज्वारी पेरा आणि सरकारी खरेदीच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप होत असून हा मुद्दा आता विधानसभेतही पोहोचलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. बुलढाण्यात कोट्यवधींचा ज्वारी खरेदी महाघोटाळा. कमी पेरा तरीही विक्रमी ज्वारी खरेदीचा दावा. खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह. नेमका लाभ कुणाला? शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, बाजारातील दलालांच्या तावडीतून बळीराजाची सुटका व्हावी, यासाठी शासनानं किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात विविध केंद्रांवर ज्वारी खरेदी करण्यात आली.
मात्र आता याच खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले. आरोप असा आहे की बुलढाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्वारीचा पेरा आणि उत्पादन मर्यादित असताना खरेदी केंद्रांवर तब्बल 3.5 लाख क्विंटल ज्वारीची खरेदी दाखवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या वास्तविक उत्पादन क्षमतेपेक्षा ही संख्या अधिक असल्यानं शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा विधानसभेतही गाजला. मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली. मध्य प्रदेशामध्ये जी ज्वारी भरपूर प्रमाणात होती ती मध्य प्रदेशातली सगळ्यात ज्वारी त्याचे टँकर हे आमच्या जिल्ह्यामध्ये आलेली आहेत आणि आमचे जे काही तिथे MSP जे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये ह्याचं काय टोळीचं संगनमत करून ती जी ज्वारी आहे ती या आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांच्या नावावर टाकून त्यांना काही लाभ आणि ते MSP केंद्र मोठ्या प्रमाणात करते. ही जी काही टोळी आहे या टोळीची चौकशी करण्यासाठी शासनाने याच्यावरती पावलं उचलावीत आणि जो कोणी हे असा काळा बाजार करत आहे त्या सगळ्यांना वेळीच आपल्या ह्याच्यामध्ये पोलिसांमध्ये त्यांना जमा करावा. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार बाजारातील दलाल, व्यापारी आणि काही अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्ती त्यांच्या संगनमतातून हा कथित घोटाळा घडला असू शकतो. या आरोपांवर संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया येणं बाकी आहे. याच्यामध्ये फार मोठमोठ्या लोकांचे हात आहे आणि हे जे व्यापारी आहेत, काही व्यापारी हे बोगस व्यापार करतात. तर हे राजकीय लोकांचे बगलबच्चे आहेत. विशेषतः सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचे राईट हँड लेफ्ट हँड लोक आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हा उद्योग चालतो. आणि नेते जाणीवपूर्वक या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करतात कारण अनेक नेत्यांचे सुद्धा हे खरेदी केंद्र आहेत आणि अनेक मोठमोठे नेते यात सहभागी आहेत. या सगळ्या प्रकरणाचा छडा आम्ही लावणार आहोत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यात येते. मात्र जिल्हा पुरवठा विभागाचं म्हणणं आहे की मार्केटिंग फेडरेशन कडून खरेदी झालेला माल आम्ही केवळ वितरणासाठी स्वीकारतो. खरेदी प्रक्रियेची जबाबदारी आमच्यावर नसल्याचं स्पष्टीकरण यावेळेस देण्यात आलंय. ज्वारी लागवड आणि खरेदीचा आढावा. वर्ष 2024-25 ज्वारीचं क्षेत्र 1058 हेक्टर, उत्पादन 14,325.32 क्विंटल. वर्ष 2025-26 ज्वारीचं क्षेत्र 3.5 लाख हेक्टर, खरेदी दाखवलेल्या संपूर्ण क्षेत्र इतकी झाल्याचा दावा. दरम्यान आरोपांनुसार मध्य प्रदेशासह इतर राज्यातून कमी दरात ज्वारी खरेदी करून ती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावावर MSP दरानं विकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय हे DMO यांनी खरेदी केलेली ज्वारी ताब्यात घेते व त्याचं सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये वाटप करते. इथपर्यंत म्हणजे DSO ऑफिसचा रोल आहे. जर या आरोपांमध्ये तथ्य आढळलं तर हा केवळ आर्थिक गैरव्यवहार राहणार नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या हमीभावावरच डल्ला मारल्याचे गंभीर प्रकरण ठरू शकतं. यामुळे या संपूर्ण व्यवहाराची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरते. आता शासन या प्रकरणात कोणती भूमिका घेतं आणि चौकशीतून नेमकं काय समोर येतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कथित ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या या प्रकरणात आरोप गंभीर आहेत. मात्र अंतिम सत्य चौकशीनंतरच स्पष्ट होईल. संबंधित सर्व पक्षांची भूमिका आणि चौकशीतील निष्कर्ष समोर आल्यानंतरच या प्रकरणाचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे. सत्ताधारी पक्षाचे अनेक लोक यामध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घोटाळ्यामध्ये अनेक शासकीय अधिकारी, शासकीय संस्था व अनेक मोठे नेते गुंतले असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. एकंदरीमध्ये या मोठ्या ज्वारी घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.